राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा एपिसोड थोडा विशेष होणार आहे. हा, आणि लेट पण थेट. आणि मी माझ्या शेजारी इथं एक आपलं बसायला टाकून ठेवलं आहे. आणि एपिसोडच्या शेवटी तुम्हाला मी ओळख करून देणार आहे. फक्त सांगणार आहे, मग ती ताकबात आहे का तलवार आहे तुम्ही ओळखायचं. पण त्यामुळं म्हणलं जरा एपिसोड विशेष होणार आहे. वारं सुटलंय थोडं, पण तुम्हाला नेमका विषय काय आहे माझ्या डोक्यात आज समजून सांगायचं. सदर घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून ती फक्त समाजाच्या लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे. याचा वस्तुस्थितीशी सत्तेशी काही कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा. ओके, हां, आता तर मोकळं झालं मैदान आपल्याला तलवारबाजी करायला. विषय गंभीर, आपण खंबीर, काळजी करू नका. आज 2-3 दिवस झालेले आहे खुशी मी का एका विशिष्ट व्यक्तीची माझी ओळख झालेली आहे. मला असा व्यक्ती पाहिजे होता किंवा जीवन जगत असताना काही कारण नसताना तुम्हाला कोण त्रास देतंय, तुम्हाला कोण काय करतंय. आता त्याच्यासाठी जिथं शासन प्रशासन न्यायव्यवस्था अपुरी पडती आतलं जग आहे. आणि ज्यांचा वापर फक्त आमदार खासदार उद्योगपती 1000 कोटी 1500 कोटी यांनी केली अशी व्यक्ती माझ्या संपर्कात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे धनाची बिलकुल लोभी नाही. ह्याचा मला लय आनंद झाला. दे मला पैसे, तुझं हे करतो, दे मला सोनं, दे आमकन तमकन, 50 तुळं घालीतून बोंबलं थिंडतून डुंगान हलवत नाचतून देवांच्या पुढं असलं जुळत नाही आपल्याला. खरं पाहिजे, रिअल पाहिजे आणि लोकांची समस्या समाजाची दूर झाली पाहिजे. अशा व्यक्तीची माझी ओळख झाली, मुक्काम झाला. माझ्या घरी मुक्कामाला होते आणि मी तुम्हाला माझ्या समोर येतात. आता मी तुम्हाला शेवट त्याची ओळख करून देतो. स्टोरी सांगण्याचा उद्देश असा होता की आज मला थोडंसं मुळे भयकथा सांगण्याचा. आणि काय आणि मी तुम्हाला काय सांगतो तुम्हाला माहिती आहे का, भयकथा अशाच सांगतो की त्याचं कुठंतरी त्या कथे अशी कल्पनातून आलेली नसावा, त्याच्यात सत्यता असावा, त्याच्यात दागादोरा शेंडा बुडूक असावं काहीतरी. हा, तिथं डोकं लावायचं नाही तर बाकी ठिकाणी डोकं लावायचं नाही. विषय असा आहे, सुरुवात साधारण 1961 पासून होती स्टोरीची. रिअल सांगतो. एक विशिष्ट समाज आहे, त्यांना इंग्रजांनी सुद्धा चोर म्हणून घोषित केलं. म्हणजे जे त्यांचे रजिस्टर असतात आता नाही का, चालल्या हे जात ती जात ते नोंदी अमकं तमकं, इंग्रजांच्या काळात आपल्याकडे ते निघून गेले. त्या जातीला चोर असं लिहिलं जातं. बरं, लिहून द्या. त्या जातीवर अन्याय असा आहे की आजही बऱ्याच जणांचे आधार कार्ड सुद्धा नाही, त्यांना समाजाने स्वीकारलं नाहीत. तुम्ही आम्ही आता जाती जातीत विभागलेलं गेलेलं आहेतच ना. हाय ताकाला जाऊन गाडगं लपू नका. तसं आपण म्हणतो हा मराठा, हा ब्राह्मण, हा ओबीसी, हा ST आदिवासी, हे आपण विभागलं गेलो. पण हे सगळे मिळून ज्याचा तिरस्कार करतात, सगळे मिळून बरं का. तशा प्रकारची एक जात कुठेतरी स्टँडवर 15-15 दिवस महिना त्या स्त्रिया आंघोळ केलेल्या नाहीत, पोरं उघडी नागडी, गडी माणसं बऱ्याच वेळा चोरीच्या आरोपाखाली आतमध्ये, काही तुरुंगात काही बाहेर, बेदम पोलिसांचं मारहाण. त्यांनी किती आक्रोश केला, आंदोलन केले तरी त्याला न्याय नाही. अशा परिस्थिती त्या जातीची. त्या समाजामध्ये कांताबाई नावाच्या महिलेला 6 मुलं झाली. चांगली ठिंगणी ठुंगणी दिफाड 6 मुलं. सकाळच्या पारी उठायचं, भाकर तुकडा मागून आणायचा, त्या पोरांना घालायचा आणि जागवायची. मोठी केली. त्यातली 3 क्रिमिनल झाली. काही चिंचा पाडण्याचा व्यवसाय करायला लागली. म्हणजे चांगली काही सुधारली. 2. एक नाहीसं झालं, कुणी मारलं बिरलं काय तपास नाही. मग त्याच्यातला जो सगळ्यात थोरला होता त्याच्या बाबतीत घडलेली घटना. पंचक्रोशीमध्ये बंदुक्या त्याचं नाव. बऱ्याच वेळा त्या आडनावं अशा स्वरूपाचे असतात. म्हणजे इतकं शिक्षण तर नाहीच, पण त्यांची नावं कोणी भोसले ठेवितं, कोण पिस्तुल्या म्हणतं, बंदुक्या म्हणतं, साहेब्या म्हणतं, जिग्न्या म्हणतं, अशा प्रकारची नावं. ती ह्याचं जे नाव आहे ते सुकान्या. आता या मुलाचं नाव. आणि आमची एवढी 14-15 गाव आहेत, ह्याच्यात घडलेला विषय हा. मॅटर इतका खतरनाक आहे की हा जो सुकाने आहे
याचं लग्न करून दिलं. आणि आपली इथं शेजारी जी भीमा नदी वाहते ही पुढे गेल्यानंतर आपल्या उजनी धरणाचा फोगारा येतो बघा त्या गावापर्यंत, पण एरिया कर्जत तालुक्याचा आहे. साधारण राशीन, दगडी बारडगाव, अलीकडं बरं अशी गाव आहे तिथं, ती नदी तिथं फोगार, त्या गावातली त्याची बायको, ती लग्न करून दिलं, 2 मुलं झाली. त्या सुकन्याचं आयुष्य एवढं खतरनाक, असा देखना गोरापानगडी, आणि त्यांच्या स्त्रिया सुद्धा लई देखण्या, पण त्या उगा गाणवाने राहत्या, ती चिपड विपड डोळ्याला, त्याच्यामुळे लोक बघत नाही, पण फार देखणं रूप त्यांचं, फक्त शिक्षणाचा अभाव. आणि आपण म्हणू आता मग शिक्षण का नाही घेतलं, मग त्यांना आंबेडकर कळले नाहीत का? आंबेडकर नावच माहित नाही तर पुरतो काय विषय आहे का त्यांना? लोकांचे जी नजर आहे त्याचं लहान लहान मुलांना म्हणा जा भीक मागून आण, मग ती पोरं भीक मागणार कुठं? मग ती त्यातली 20 जण त्यांना हे पळी जाऊन एखादा 1-2 रुपये देणार, एखादा म्हणा ए पैसे नाही देणार पण वडापाव खातो का, दर वडापाव, ते वडापाव घेणार आई अर्धी खाणार, तेव्हा अशा स्वरूपाचं वातावरण. हा जो सुखाने आहे याचं लग्न झालं, 2 मुलं झाली. एक पोरग कसं डोक्यावरून कुठं पडलं काय माहिती, त्याला थोडा मार लागला, सरकार दाखवून उपचार केले, गोळ्या बिळ्या खाल्ल्या, पण ते थोडं मतिमंद टाईप झालं, वेडसर टाईप झालं डोक्याला मार लागल्यामुळं. आता हे जर कोट्या देशाचं असतं तर त्याला एम्सपर्यंत नेलं असतं त्यांनी, 5-50 लाख घालवले असते, पण गरीबाला असंच असतं, ते जगलं मेलं मेलं, त्याला जे छत्र आहे वर, त्याला बांगला फिंगला काय नाही, त्याला त्या आबाळाचं छत्र आहे, आणि ही धरणीमाई आहे याचं आथरून पांघरून आहे त्याला, हे असं आहे. असं बऱ्याच ठिकाणी गरीबाचं जीवन लय वाईट. गरीब म्हणून झालं, मला आला असं तर माझं ऐका, काही होऊ द्या, मी तुमच्याबरोबर आहे, गरीब बनून मरू नका. एक एक दिवस तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा आहे. अनेक हजारो तरुणांनी माझं ऐकून फॉलो करून सुधारलेत. ते त्यांचं मी आता ते जाऊन सत्कार करणार बरं पुढं भविष्यात. सुधारली, पैशावली झाली. हा जो सुखाने आहे, ह्या सुखाण्याचा विषय असा होता की पोरग झालं एक 10-12 वर्षाचं, बायको थोडी अशी अडमटच, बारकं पोरग चांगलं होतं. ते मावशीने नेलं का, तर ही याडसारीत थोडी नवरा बायको, ते त्याला मुलगा नव्हतं, तिने घेऊन गेले मावशी. थोरलं जी पोरग होतं ती बेपत्ता झालं, त्यापासून बायकोला जास्त याड लागलं, बेपत्ता झालं, ती कुठं गेलं काय गेलं तपास नाही. हा जो सुखाने आहे ह्यानी चोरी फेरी लोकांची असं न करता म्हणला आपलं कष्ट करा भाकर का कायम कार्यक्रम करायचा. हे ऊस प्रणव क्षेत्र आहे, सगळीकडे ऊस आहे, मारणाची इथं युरिया रासायनिक खतं, तो हमाल बांधला, इथालच्या ज्या गाड्या आहेत त्या ट्रक आली की करायचं बिडी वाढायची, आणि ट्रक खाली करण्यासाठी करंट पाहिजे म्हणून दारू प्यायचा हातभट्टीची. आता हे कष्ट केल्यावर मग पैसे मिळायचे, 100 गुणी केली खाली केली की 5 रुपयाने 500 रुपये मिळायचे. मग ती प्रपंच इथं तुम्हाला 400-500 काय कामाचे, पण त्याला त्याचीच गोडी लागली. त्यांनी 15 वर्षापर्यंत हे केलं, 500 यायचे पण 500 जिरायचे असेच. पुढं विषय असा झाला की त्याला पोरगं गेल्याच्यामुळं त्याचं बी डोकं बिथारलं जरा. बायको बिचारी त्यांनी एका स्मशानभूमीच्या कडेला एक कोपाट हे केलं, त्यांना काय जागा बिगा काय नसती, कोपाट आपलं साधं पालबिल उभं केलं, कोणाच्या पिशव्या असत्या मोकळ्या कुठं काय त्या मागून शिवायच्या, त्याचं हितळवट केलं, टाकलं तिथं. ते काही रात्रीचा संध्याकाळचा हाटीला होती 2-4 चक्कर मारायचा, हातात हे असायचं बांड पिशवी, ते कोणाचं वडा सॅम्पलचा सॅम्पल शिल्लक राहायचा, कोणाचं वडं विकून विकून त्याचा चुरा राहायचा, मिरच्या राहायच्या, पाव राहायचं शिळं. हॉटेलवाला माहिती असेल उद्या खराब होणार, जाऊ द्या बाबा मुखातच जातात, जाऊ द्या द्यायचे त्याला, ते काय स्वतःला करून खात नव्हते, या असं मागून खायचे. अजून परिस्थितीने पलटी मारली, शेला झाला पॅरालिसिस, दारूच्या नशेत झाला असेल कदाचित किंवा काय त्याचं असं, पॅरालिसिस झाल्यावर ते थोडं हमाली करणं त्याच्या डोक्याबाहेर होऊन गेलं. जीवन बघा काहींचं कसं आहे, ह्या सुखान्या हमाली दिली सोडून, मग हमालीला करून घ्यायचा, कारण लोकांना पण कसं वाटलं, आता एक जगाचा एक नियम आहे, बैल जोपर्यंत आवत ओढतोय तोपर्यंतच त्याचं काम आहे. तो म्हातारा झाला असा दाखवून द्या, कुठला शेतकरी क्वचित असं नाही का किती म्हातार पण बैल सांभाळलाय आणि मिठाच्या पोत्यात पुरलाय, त्याला म्हणतो ओरिजिनल शेतकरी. म्हातारा झाल्यावर बरीचशी लोक खाटकाला विकतात, यांना त्याचं सुद्धा फेडावं लागणार. आता श्रावण चाललाय, महादेव त्यांना पाऊस शकत नाही ह्याची गॅरंटी मला आहे. तुम्ही रात नाही पाठच जाऊन बसा तुम्ही हे करायला, महादेवाची पूजा करायला, अभिषेक करायला, तुमचं काय होऊ शकत नाही का. ज्या बैलांनी 10 वर्ष
शेती नांगरली आणि त्याचं धान्य तुम्ही खाल्लं तर तुम्ही कसा लिखलेला आहे. नंदी महादेव येतो, सुधरू शकत नाही. त्याचा उपाय फक्त माझ्याकडेच असू द्या. ह्या घटनेमध्ये त्याच्या आयुष्याने त्या सुकाण्याच्या असं टर्न पलटी मारली की प्लॅस्टिक गोळा करणे, बाटल्या गोळा करणे, मोठाला 2 बोथ, बायको पुढं हा मग तिरका तिरका लंगडत लंगडत चालायचा. ती गोळा करायचा, ते बांगाराला करून विकायचं. विकून त्यातून 100-150 रुपये काय येईन ते आलं की पहिल्यांदा त्याची दारू पिऊन टाकायची, डोक्याला ताण नाही. बायकोची नवऱ्याची भांडणं व्हायची, कालवा व्हायचा, मला पैसे दे, मला लागतात, असं तसं काही खायला प्यायला. हा उन्हाचा कारात एप्रिल मे असू द्या, कडक कोणाची हे काय आणायचे विकायचे. कधी कधी ती बाई 10-20 रुपयाची बाटली विकत घ्यायची, त्या ह्याची थंड प्यायची. तेवढं समाधान आणि तेच तिच्या आयुष्यातलं सुख. डोक्यात चेक करता ती मुलगा गेल्याने. सुकाण्याचं कसं होतं, फक्त दारूच्या नशेत असलं त्याला काय नको बाकीचं. आणि असं काही दिवस निघून गेले. ते झोपडीत ते स्मशानभूमी शेजारी राहायचे. साधारण 20 दिवसापूर्वी काय त्याची भांडणं झाली नवरा बायकोची. आमक काय तपास नाही. त्यांनी 1 लिटर पेट्रोल खरेदी केलं. विकलेले पैसे होते, बाटल्या बिटल्या प्लॅस्टिक बिस्टिक, त्या पेट्रोल स्वतःच्या कुपीवर टाकलं. बायको काय घरी नव्हती, एकटाच होता, स्वतःवर टाकलं. तिली काडी उडून आता ती आगी पेट्रोल येते महाराज. इतका काय बाडखा उडाला. मग बाज व्हायला लागलं, मोठमोठ्याने आरडायला ओरडायला सुरुवात केली. पण त्याला ते पळायचं कुठं किंवा शेजार नदी जाऊन उडी टाकायची हे कळलं नाही का. तर बाडखा उडाल्याबरोबर ब्रिसायचं बंद झालं. त्या कुपीतच ते दडखा घेत खलास. जळलेल्या माणसाचा लवकर जीव जात नाही ध्यानात ठेवा. रातभर ती ओरडत होतं. बर ज्याची आयुष्यात गावाची त्यांनी खतं वाहिल्या, त्यांनी केलंय, पण त्याच्या आग्याने पिच्छा कोण नाही, कुणी त्याची मदत केली नाही. सगळ्या लोकांना माहीत होतं. कुणी त्याची मदत केली नाही, काय नाही, त्याला लिहिलं नाही, वाचावलं नाही. नको बाबा लफडं मोकार आणि ह्या जातीचं बेकार ही टप दरीन, तुम्हीच पेटवलं का, मग तूच कसं काय आणलं. काही लोक वानगडीपासून लांब राहिली. बघा, माणूस जर समाज व्यवस्थेत जर असला तरच त्याला मदत मिळते. ते मरून गेलं. बायको काय नव्हती, गेली ती. बायकोचं कसं होतं, 2-2, 4-4 दिवस ती अशी जे फ्रेम कुठे गेली तिकडेच राहायची, तिकडून परत यायची. असं मरून गेलं ते. मग गावाने मग मेले मात्र मग लगेच पोलीस प्रशासनाला कळवून अमकं तमकं. मग ते तहसीलदारची परवानगी लागते किंवा असा असा व्यक्ती बेवारस आहे असा तो मेलेला आहे इथं. मग ते शासकीय दृष्ट्या ते हे असतं लेटर. माणसाच्या मरण्याला फार किंमत आहे. कोणी मारला काय, खून केला का काय, लाकडपडी असतात. मग त्यांचे सांगतात की ठीक आहे, त्यांनी लेटर दिलं, याचा विधी करून टाका. ते पुरला का जाळला हे आपल्याला काही तपास नाही. 15 दिवस 16 दिवस झाले त्या गोष्टीला. परवा दिवशी काय 3 दिवसापूर्वी काय झालं, मी साधारण हा सुकाने मेल्यानंतर 13-14 दिवसांचा विषय. त्या इलाक्यात राहणारा एक मुलगा, लग्न झालेला आहे आणि चांगलं स्वतः काम कष्ट करून खरा, व्यसन नाही कुठलं काय नाही, तरणा बांधपोर अगदी. काय त्याची बुद्धी आहे, फिरल्या मग ते नदीकड दुपारच्या पारी गेला उन्हाचा. ते म्हणते ना फेऱ्यात गावला. ज्या ठिकाणी जिग्नेची झोपडी होती जळालेली, त्याच्यात तो सुकाने पडला होता, त्या तिथं गेला, बघितलं. म्हणजे कुठली तरी अनपेक्षित चीज त्याला ओढीत होती, लक्षात घ्या. ती बघितलं त्याने आणि काय झालं त्याला कळलं नाही. पण त्याचा आवाजाची भाषा बदलली. तिथून जे चालायला लागला तर त्या साईडला काही लोक पत्त्या बित्त्या खेळतात. ती बघतात, आईला हे असा कस काय चालतोय. मग तो त्या सुकन्यावाने असा तिरका तिरका चालायला लागला. हा माझा एक अंदाज आहे की त्याचा जो अतृप्त आत्मा आहे त्यांनी यांना पाछाडला, कार्यक्रम राबवला. ते नदीकडे गेला, त्याचा आवाज बदललेला, तसाच चालतोय. याने म्हणले हे काही कधी पेत नाही काय नाही काय, पण लोकांनी ते दुर्लक्ष केलं. तिथून 2 किलोमीटरवर 3 किलोमीटरवर एक जंगल आहे, वन विभागाची जमीन. तिथपर्यंत चालत आला उन्हाचा, 1:30 वाजलेली. तसाच तिरका तिरका लोक बघायचं सगळी. आलं म्हणली चांगलं पोरीने असं का करते, वाकडं वाकडं चाललंय. चलत आला आणि त्या जंगलच्या त्या परिसरामध्ये अचानक अर्ध्या पाऊण तासाने मोठमोठ्याने वरडायला लागला. रस्ता जातो मधून डांबरीत, तिथं तो आला. लोक म्हणले काय झालं. तर त्याच्या पाठण्याला बिटण्याला डॉक्टरकडे नेला, सगळं वळवते. म्हणजे एकटाच माणूस, पण त्याच्याबरोबर त्याचं जे आत्मा असेल का त्याला कोणी बघितलं नाही काय नाही, एकटाच माणूस जाताना दिसतोय. ते वळ आले कुठून, त्याला स्वतःला माणूस मारून घेऊ शकत नाही एवढा काय.
अशा परिस्थितीत थोडंसं ज्याला डॉक्टरांचं कसं असतं औषध बिषध देणे हे ते ह्या बाबतीत थोडंसं तांत्रिक किंवा त्यातलं माहिती असणारा माणूस लागतो. तिथं दाखवलं त्यांनी थातुरमथुर उतार तयार केला तिकडं टाकून दिला आणि ते थोडं लंगडायचं बिंगडायचं कमी झालं जरा पण बराडायचं चालू होतं. मग त्याला सासरवलं त्याच्या नेऊन टाकलं. हा प्रकार घडला या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आता 2-3 दिवस झाल्यात संपूर्ण त्या गावात आजूबाजूला ही चर्चा आहे खरंच भूत असतं का नसतं का असा विषय. आणि एवढं मला तुम्हाला हे सांगायचं होतं. आता मी त्यांना थोडं तुमची ओळख करून देतो. पंडितजी आइए इधर. ते आपल्याकडे कशी मराठी चालते तशी त्यांच्याकडे हिंदी असते. आता त्यांचा परिचय तुम्हाला मी करून तर देणारच आहे पण थोडंसं अशी व्यक्ती आहे की ती काय नंबर कोणाला देत नाही संपर्क कोणाला देत नाही आणि थोडंसं कायदेशीरदृष्ट्या फक्त योग्य आहे तेच करते. म्हणजे उदाहरणार्थ जारण मारण तारण उच्चाटन हे बरेच तांत्रिकांचे प्रकार असतात. अघोरींचे प्रकार हे अघोरी तर आहेतच पण कालीमातेचे भक्त आहेत तारापीठचे भक्त आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे तिथले पुजारी आहेत आणि जे अशक्य ते शक्य करण्याची त्यांच्या क्षमता आहे आणि ते सात्विक आहेत. म्हणजे कुठलाही बळी फक्त बळी कुठला चालतो नारळाचा म्हणजे शाकाहारी माणसाठी अशा प्रकारात नाहीत ते मी चुकीच्या प्रकारात नाहीत. चांगलं असेल ना तेवढं डोकं लावतात. पंडितजी उनको बोला त्यांना बोलावलंय मी ते थोडासा ओळख करून देतो तुमची आणि भविष्यात माझा विचार आहे की आज आपण राहतोय महाराष्ट्रात जे कुठं सुटत नाही ते कोड बिगर पैशाचं सगळ्यात महत्त्वाचं बरं का हे मी तारापीठला नेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे हे माझा भविष्यात. आणि ओळख मंत्री संत्री अमकं तमकं पण एक सर्वसामान्य माणसासाठी ही प्रक्रिया मी खुली करणार आहे. आप बैठ सकते इधर. ये माइक है तो थोड़ा हिंदी बोलना पड़ेगा. उनका परिचय आप वो खुद बताएंगे अपने मुंह से. मैं तारापीठ के अघोरी पंडित हूँ. मैं लोक कल्याण के लिए मैं साधना करता हूँ, लोक का कल्याण करता हूँ. ये मेरा कर्म है. और हमारे जितने भी महाराष्ट्र हो MP हो जहाँ भी हो मैंने सब जगह अपने कर्म को करके लोगों के सम्मान में मैं आया हूँ. ठीक है ना. ये हमारी महाराष्ट्र की टोपी है मैं आपको ये पहनाता हूँ. तो अभी को और बोलना चाहेंगे कुछ? नहीं बस ठीक है ठीक है. ठीक है. रामकृष्ण हरी. कृष्ण